चॅनल। तर आज आपण आलो आहे माझ्या गावी म्हणजेच कोकणामध्ये। तर आज आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठात, जे लोकेटेड आहे आखेरी येथे। चला आहे शाळा, या शाळेच्या इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट मठाकडे जायला। याच्यानंतर मी गेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आखेरी येथील श्री रामेश्वर मंदिर। हे एक प्राचीन जागृत देवस्थान आहे, जे महादेवाला रामेश्वर यांना समर्पित आहे। हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर, अतिशय सुंदर असा तुम्ही बघू शकता। आहे चौपाळा, हा पूर्णपणे दगडाने बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, हे पूर्ण दगडाने बनलेलं आहे पूर्ण। इथलं तळ, या तळाचं वैशिष्ट्य असं आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा इथली जी गावं आहेत तिथल्या लोकांना जेव्हा पाणी पियाला नव्हतं, तेव्हा ते इथून पाणी घेऊन जायचे त्यांच्या जेवण खाण्यासाठी। तळीला 12 महिने पाणी असतं। हा आहे रामेश्वरांचा रथ। तर इथले जे पंडित आहेत ते रामेश्वराचं पाषाण घेऊन या रथामध्ये बसतात आणि इथले जे स्थायिक लोक आहेत त्याला ओढून पूर्ण प्रदक्षिणा घालतात या पूर्ण मंदिराची। त्याच्यानंतर इथे रात्री दशावतार नाटक असतं। याच्यानंतर मी गेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळील माणगाव येथील दत्त मंदिर। हे पवित्र दत्तक्षेत्र असून टेंबे स्वामी यांची जन्मभूमी आहे। टेंबे स्वामींनी या ठिकाणी राहून अनेक स्तोत्र आणि ग्रंथांची रचना केली। येथील मंदिर परिसरातील एक शांत आणि पवित्र वातावरण आहे। या मंदिरात दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी मोठ्या भक्तिभावाने साजरा केली जाते। हे मंदिर कोकणातील निसर्गरम्य वातावरणात बसलेले आहे आणि दरवर्षी हजारो दत्त भक्त दर्शनासाठी इथे येतात। या मंदिराच्या जवळच एक जागृत यक्षिणी देवीचे मंदिर देखील आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा। सी यू इन द नेक्स्ट व्लॉग। सारंगे।